You think sleeping late is normal? Ayurveda says your body has a sleeping window. Bad sleep doesn't just make you tired, it also affects your hormones, your growth, digestion, mood, एनर्जी, वेट. आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी हे सांगितलं आहे की संध्याकाळचे 6 ते रात्री 10 हा कफाचा काळ असल्यामुळे आपली बॉडी स्लो होत जाते आणि 10च्या आत झोपणं हे कधीही चांगलं. रात्री 10 ते 2 या वेळेमध्ये पित्ताचा काळ असतो, त्यामुळे जर तुम्ही रात्री 10 नंतर झोपलात तर ब्रेन इज स्टील ॲक्टिव्ह आणि तुम्हाला मग वेळेवर झोप लागत नाही. रात्री 2 ते पहाटे 6 हा वाताचा काळ असतो आणि मग या काळामध्ये माइंड बिकम्स ओव्हर ॲक्टिव्ह, ओव्हर थिंकिंग, अँक्शिटी ह्याला सुरुवात होते आणि याच काळामध्ये लाईट स्लीप असते आणि रँडम थॉट्स मनात येत असतात. वेगवेगळ्या प्रकृतीच्या माणसांना वेगवेगळ्या झोपेचे पॅटर्न्स असतात. जर जो दोष वाढला आहे त्या दोषानुसार आपण आहारात विहारात बदल करून आपली प्रकृती समदोष समग्नी करून चांगली झोप मिळवू शकतो. एक लक्षात ठेवा, आपल्या बॉडीचं हिलिंग हे सर्वात जास्त झोपेत होत असतं, त्यामुळे झोप ही फार महत्त्वाची आहे. आयुर्वेदानुसार अनिद्रा म्हणजे अजिबातच न झोपणं, अल्पनिद्रा खूपच कमी झोपणं किंवा अतिनिद्रा अतिशय झोपणं हे तिन्ही शरीराला हानिकारक आहे. रात्री जागल्याने वातवृद्धी होते आणि दिवसा झोपल्याने श्लेष्मावृद्धी होते. आपल्या शरीरातलं सुख, दुःख, शक्ती, ज्ञान, विज्ञान, जीवन, मरण ह्या सर्व गोष्टी निद्रेवर अवलंबून आहेत. म्हणूनच निद्रेला आधारस्तंभ म्हटलं आहे. रिमेंबर, युअर बॉडी माइट नॉट बी जस्ट वीक, इट माइट बी स्लीप डिप्राइव्ड.